तर घरात असतील उरलेले ब्रेड आणि ते पण आता तुम्हाला त्याचं काय करायचं ते कळत नसेल तर चला आज तुमच्यासोबत खूप छान असं मी डिझर्ट शेअर करणार आहे. ते पण एकदम इझी आहे, सिंपल आहे, कोणीही सहज बनवू शकतं. तर बघा आता सगळ्यात पहिले तरी ना मी काजू बदाम हे सगळं क्रश करून घेतलेलं आहे. त्यानंतरनं ना एका साईडला थोडीशी आपली साखरेचा पाक करायला ठेवलेला आहे. तर जास्त पण करायचं नाही आपल्याला, नॉर्मलच करायचं आहे. फक्त सिरम बनवायचं आहे, साखरेच्या पाण्याचं पाक नाही बनवायचं. ओके. त्यानंतर ना आता आपल्याला तूप घ्यायचं आहे आणि आपल्याला ना कस्टर्ड पावडर लागेल आणि त्याबरोबर ब्रेड आपले. तर ब्रेडचे आपले जे कॉर्नर असतात ना ते तुम्ही कट करा. माझ्या लक्षात नाही राहिलं खरं, तर तुम्ही हे बाजूचे जे कॉर्नर आहेत ना ते सगळे कट करून घ्यायचे आणि त्यानंतर ना जसं कट करून घ्यायचं जसं मी कट करत आहे. तुम्ही कोणत्याही शेपमध्ये करू शकता, तसं काय नाही आहे. तर मी असे आपलं चौकोनी टाईप केलेले आहेत. आता मी टाकत आहे तूप. तर तुम्ही तेलामध्येही करू शकता, पण मी खरंच माझ्याकडनं तर तुम्हाला एकच सजेस्ट राहील की तुम्ही तळूच नका. मेन म्हणजे कारण की तळण्यामध्ये इतकं तूप तरी जातं ना, खूप म्हणजे खूपच तूप खूप पितं ब्रेड. त्यामुळे ना काय करायचं, ते कसे फ्रेश असतात ना त्यामुळे भरपूर तूप पिलं जातं. एकतर मग तुम्ही त्याला ड्राय करायचे आपल्या ब्रेडला आणि त्यानंतर तळून काढायचं, म्हणजे तेल जास्त पित नाही आपलं तूप. तर मग मी काय केलं स्टार्टिंगला तरी म्हणजे एक 7-8 तरी मी तळून काढलेले तुपामध्ये आणि त्यानंतर जे बाकीचे उरलेले ना त्याचे मी फक्त असे फ्राय करून घेतलेले तुपामध्ये. तर आता तुम्ही बघू शकता मी असे आता पटकन असे तळून घेणार आहे आणि एक नंबर लागतं बरं का. ह्याला ना शाही तुकडासुद्धा म्हणतात आणि एकदम झटपट बनतं, काहीच वेळ लागत नाही. तुम्ही ना ह्याला ठोसपासून पण बनवू शकतात, पण तुमच्याकडे घरात ब्रेड असेल तर तुम्ही ह्या गोष्टी तुम्ही करू शकतात. ब्रेडच्या ह्याच्यानी पण खूप टेस्टी लागतात आणि पोरांनी तर खूप आवडीने खाल्लेलं, एकदम मस्त लागत होतं नाही का. आता तुम्हाला असं कधीतरी पटकन असं गोड खा वाटलं की तुम्ही हे पटकन झटपट करू शकतात, काहीच वेळ लागत नाही. तर आता इथं बघू शकता मी पटकन असे जेवढे पण आहेत ना आपले ब्रेड ते सगळे आता मी तळून घेणार आहे, जेवढे होतील तेवढे. आणि नंतर तूप कमी वाटायला लागलं तर त्यानंतर ना मग मी हे आपलं भाजून घेतलेले तुपामध्येच. तर चला आता मी हे पटकन असं भाजून घेते सगळं फास्ट असं. Don't know if I can find my way out. तर आता मी सगळे तळून आणि भाजून काढलेले आहेत तुपामध्ये आणि आता आपल्याला त्याच पॅनमध्ये ना मी दूध टाकत आहे. बघू शकता तुम्ही दूध टाकायचं आहे, तुम्हाला जेवढं रबडी हवी आहे तेवढ्यानुसार तुम्ही करायचं आहे. त्यानंतर ना एका वाटीमध्ये ना 1 चम्मच इतका आपल्याला आपलं कस्टर्ड पावडर घ्यायचं आहे. 1 ते 1.5 चम्मच इतका आपल्याला कस्टर्ड पावडर घ्यायचं आहे. त्यामध्ये तुम्ही ना आपलं जे नॉर्मल दूध असेल, कोणतं नॉर्मल पाणी टाका किंवा दूध टाका. त्यानंतर त्याला मिक्स करून ना दुधामध्ये वतायचं आहे. तुम्ही डायरेक्ट वतायला गेले की त्यात गुठळ्या होऊ शकतात, त्यामुळे ना पहिल्या वाटीमध्ये घेऊन व्यवस्थित असं त्याला मिक्स करायचं आहे आणि त्यानंतरच त्याला हे करायचं आहे बघा, वतायचं आहे. तर आता तुम्ही जसं टाकसाल ना तसं ते लगेच घट्ट होत असतं, त्यामुळे गॅस थोडा फास्ट ठेवून ना फास्ट असं आपल्याला कंटिन्यू असे हलवावं लागणार आहे, जेणेकरून ते मस्त असं घट्टसर रबडी टाईप होतं आणि ज्यावेळेस आपण सेट करायला ठेवतो ना एकदम छान असं टेक्स्चर येतं. तर आपल्याला 5 मिनिटं तरी असं ठेवायचं आहे. त्यात नॉर्मली साखर टाकलेली आहे मी, जास्त काही साखर टाकलेली नाही आहे बरं का. आणि त्यानंतर आता बघू शकता इलायची घेतलेली आहे, त्या इलायचीला पण छान असं कुटून टाकायचं आहे त्यामध्ये इलायचीला पण आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. आता तुम्ही बघू शकता घट्ट होत आहे ते, थोडं थोडं हळूहळू ना ते पूर्ण असं घट्ट होतं. तर आपल्याला पूर्ण घट्ट करायचं नाही, नॉर्मलच ठेवायचं आहे बरं का. जेव्हा असं टेक्स्चर आलं ना तर आपल्याला गॅस बंद करून द्यायचा आहे. आणि ही रेसिपी तुम्ही माझ्या बोलण्यावर एकदा नक्की बनवून बघा, एकदम झटपट बनते. तुमच्याकडे केसर असेल तर केसर टाका, मी केसर नाही तर मी हळदीचं पावडर टाकलेली थोडीशी, म्हणजे पिंच भरून, म्हणजे थोडीशी पिवळसर कलर यावं त्यामुळे मी टाकलेलं आहे बरं का. तुमचं ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकू वाटलं तर टाकू शकता किंवा नाही पण टाकू शकत. तर असो आता हे व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे.
तर आता बघू शकता छान असं झालेलं आहे, शिजलेलं आहे. आणि किचनवर पोरं तर वाटच बघत होते मम्मी कधी बनवेल आणि कधी नाही. तर आता इथं बघू शकता मी सगळे ब्रेड ना आता एका साईडला काढलेला आहे आणि असं मी कंटेनर घेतलेला आहे. तर तुम्ही काचेचं घेऊ शकता, तुमच्याकडे जे असेल डब्बा वगैरे. आता मी हा आमच्या घरात डब्बा होता त्याच्यातच मी सगळं व्यवस्थित असं आता मी सेट करणार आहे. तर सगळ्यात पहिले जे मी भाजलेले होते ना ते ठेवलेले आहे त्यावर. आणि त्यानंतर ना आता सिरम जे आपण बनवलेलं होतं ना साखरेचं सिरम ते आपल्याला त्यावर टाकायचं आहे. म्हणजे पूर्ण केक टाईपच होतं बरं का, खूप टेस्टी लागतं. म्हणजे आपण आपल्या घरातला केक पण बनवू शकतो, शाही तुकडा पण बनवू शकतो, सेम तसंच राहतं शाही तुकडा सुद्धा. आणि त्यानंतर ना बघू शकता सिरम टाकायचं आहे आपल्याला. त्यानंतर आपलं हे जे कस्टर्ड पावडरची केलेली आहे आपली रबडी टाईप ते टाकायचं आहे आपल्याला थोडं थोडं सगळ्या ह्याच्यावर. आणि आपल्याला ना हे जे दोन लेअर तरी लावायचे आहेत. तर बघू शकता मी असं टाकून घेत आहे. तर तुम्ही त्याला थंड होऊन द्या, पण पोरं काय ऐकत नव्हते म्हणून मी पटकन असं करून घेत होते. तर आता बघा सगळं व्यवस्थित असं आता मी टाकून देत आहे त्यावर. आणि मस्त टाकून झाल्यानंतर ना परत दुसरी एक लेअर ठेवायची आहे आपल्याला. तर असंच आपल्याला 2 लेअरमध्ये करायचे आहेत. तर आता इथं बघू शकता मी 2 ते 3 लेअर केलेले आहेत आणि एकदम बेस्ट असं झालेलं बरं का. तर आता हे बघा इथं पण मी भाजलेले ठेवलेले आहेत. नंतर ना वरी जे आपले तळलेले असतील ना ते ठेवायचे. खूप क्रंची आणि खूप मस्त लागत होते हे पण. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा बरं का. आणि त्यानंतर आता हे बघा हे परत एकदा मी त्यावर टाकत आहे. म्हणजे जसं जसं आपण लेअर लावू ना तसं सिरम टाकायचं. त्यानंतर आपली ही रबडी बनवलेली टाकायची आहे. आणि खूप टेस्टी लागते ही रबडीसुद्धा तशी पण खायला नाही का. आणि कस्टर्ड पावडरपासून आपण भरपूर अशा रेसिपी बनवू शकतो नाही का, मस्त पण लागते एकदम. तर मी तेच ट्राय केलेलं आणि तुम्ही बोलणार की बापरे घरातले तर आवडीने खातील, इतकं भारी झालेलं. तर आता हे बघा वरी मी जे तळलेले होते ते सगळे तळलेले ठेवून देत आहे त्यामध्ये. आणि त्यानंतर आता ही लाचची लेअर आहे बघा, लाचच्या लेअरवर व्यवस्थित असं आपल्याला सगळं डब्बामध्ये सेट करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर त्यावर पुन्हा एकदा सिरम टाकायचं आहे आपल्याला. बघू शकता मी कशी टाकत आहे. ते सगळं सिरम टाकून झाल्यानंतर ना आपल्याला परत एकदा हे आपलं कस्टर्ड पावडरचं टाकायचं आहे स्लेरी. तर आता बघू शकता व्यवस्थित असं आता मी टाकून देत आहे, सगळं व्यवस्थित असं लावून देत आहे. आणि ह्याला ना आपल्याला रातभर तुम्ही ना रात्री बनवून ठेवायचं आणि सकाळी खाल्लं तर एक नंबर लागतं. पण पोरं तर माझे काही लय गडबड करत होते त्यामुळे मी एक 2 ते 3 तास ठेवलेला, जास्त वेळ ठेवला नव्हता. तरी पण एकदम मस्त झालेलं, एकदम खायला एकदम टेस्टी झालेला बरं का. त्यामध्ये सगळं मुरलं जातं ना त्यामुळे खूप टेस्टी लागतं. तर आता बघू शकता मी सगळं व्यवस्थित असं काढून आता सेट केलेलं आहे. आणि त्यावर आता मी थोडे ड्रायफ्रूट लावणार आहे सेट, म्हणजे थोडं गार्निशिंगसाठी मी ड्रायफ्रूट टाकणार आहे. बघू शकता तुम्ही असं. आणि मी ना रबडी करताना पण टाकलेले त्यामध्ये. आणि आता हे थोडंसं वरून टाकलेलं आहे. तर कसं वाटते बघा तुम्ही, टेक्स्चर एकदम यमी यमी दिसते का नाही, खूप भारी वाटत होतं, एकदम टेस्टी असं झालेलं आहे बघू शकता तुम्ही. आणि तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि कशी रेसिपी झाली आणि कशी नाही तेही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर आता बघा ह्याला व्यवस्थित आपल्याला एअर बंद डब्यामध्ये ना पॅक करून ना फ्रीजमध्ये आपल्याला ठेवायचं आहे. बर्फ जिथं जमतो त्या साईडलाच. आणि 2 तास तरी आपल्याला ठेवायचं आहे बरं का. तर आता मी तेच आता ठेवून देत आहे. आणि ठेवून झाल्यानंतर ना आपल्याला थोडंसं नॉर्मली मी फास्ट केलेलं आहे, जास्त काही केलेलं नाही आहे. आणि लगेच 2-3 तासांनी पोरांना काही हेच होत नव्हतं कंट्रोल. तर मी काढलेलं आहे आणि बघू शकता व्यवस्थित असं सेट झालेलं आहे. बघू शकता तुम्ही एकदम मस्त झालेलं एकदम. ते माझे कडं मी कापल्या नसल्यामुळे तसं झालं. तुम्ही कडा ना कापून घ्या पहिला बरं का, माझ्या लक्षातच नव्हतं त्यामुळे गडबडीत झालं. पण एकदम मस्त केक सारखंच लागत होतं. नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा.